आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरामधील टॉप 9 बातम्या। मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर रेल्वेवर ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकांदरम्यान ब्लॉक असणार। ठाण्यामध्ये नालेसफाईच्या पाहणी दरम्यान कट्टर विरोधक आमने सामने। जितेंद्र आव्हाड आणि नजीम मुल्ला यांच्याकडून नालेसफाईची पाहणी। पावसाळ्याच्या तोंडावर ठाण्यामध्ये नालेसफाईच्या कामांना वेग। मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा। लोकसभा विधानसभा निवडणुकीवेळी मोबाईल बाळगण्यावरून अनेक ठिकाणी वादाच्या घटना। मतदारांच्या सोयीसाठी आता केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची सुविधा देणार। गर्दीच्या वेळी ॲप आधारित टॅक्सी भाडेवाढीवर मर्यादा। मूळ भाडेदरामध्ये 1.5 पट मर्यादेपर्यंत भाडेवाढ करता येणार। संबंधित नियमांमध्ये बदल। अंमलबजावणी सुरू। ठाण्यामधील कळवा हॉस्पिटलमध्ये तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू। कोरोनामुळे मुंब्र्यामधील 21 वर्षीय तरुणानं प्राण गमावला। तरुणाला डायबिटीज आणि छातीचा त्रास होता। 11वी ऑनलाईन प्रवेशाला ग्रामीण भागामध्ये विरोध। अडचणी लक्षात घेत ग्रामीण भागामध्ये प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन घ्यावी। कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाची मागणी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अनेक वाहनांचा भीषण अपघात। मुंबईच्या दिशेनं खोपोली हद्दीमध्ये ट्रक, 3 बस, 3 कारचा अपघात। अपघातामध्ये 15 वर्षीय मुलीसह एका महिलेचा देखील मृत्यू, काही जण जखमी। नवी मुंबईच्या बेलापूर जेट्टी इथं असणाऱ्या फ्लोडाईन क्रूझवर अपघात। क्रूझमधील काचेचा दरवाजा 8 वर्षीय चिमुकलीवर कोसळला। काचेचा दरवाजा कोसळल्यानं चिमुकली गंभीर जखमी। समृद्धी मुंबई पुणे एक्सप्रेसवे अटल सेतूवरील इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी। राज्यमार्गाबाबतचा निर्णय मात्र टप्प्याटप्प्यानं होणार। इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारचं धोरण।